स्वागतम सुस्वागतम नमस्कार धन्यवाद। रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या गोराई नगरीमध्ये श्री जय वीर हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीनं श्री हनुमान जयंती उत्सव म्हणजे हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज उद्या हनुमान जन्मोत्सव आहे आणि आज आजच्या दिवशी या ठिकाणी हा आमने सामने भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। यासाठी मी व स्वतः श्री समीर रामाकदम लिंग रवनाथ प्रासादिक भजन मंडळ गाव कोकरण तालुका कुडाळ आणि मला आज प्रथमच पखवाज साथ करताय ते पखवाज विशाल आनंदजी सावंत आणि तबला साथ करताय ते अभिषेक सरफरे आणि माझं भजन मंडळ। त्याचप्रमाणे या ठिकाणी यांचं प्रथमच सुस्वर असं भजन गायन झालं ते आमचे मित्र सन्माननीय जनार्दनजी पेडणेकर बुवा आणि त्यांना पखवाज साथ करताय आमचे मित्र सन्माननीय सुप्रसिद्ध पखवाजवादक ढोलकी आकाश सावंत आणि तबला साथ करताय ते आमचेच जुने मित्र विराट राणे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भजन मंडळाचे सुद्धा आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या मंडळाचे सन्माननीय आणि आमचे मित्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय भिवादादा जाधव त्याचप्रमाणे संतोषजी सागवेकर अमित शिंदे परशुराम पाटील रमेश बागुल अजय मिश्रा सचिन दळवी संतोष सावंत चंद्रकांत सावंत या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय भजन असे आमचे उदयजी भोगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आयोजन या ठिकाणी म्हणावं लागेल आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारे उपस्थित असणारे सर्व भजन प्रेमी पखवाजवादक भजनी बुवा आणि दशावतारी नाट्य कलावंत सर्व कलावंतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊन विद्येचं आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत श्री लिंग रवनाथाच्या चरणाशी नतमस्तक होऊन श्री वेदांतेश्वराचे कृपा आशीर्वाद घेऊन पवनपुत्र हनुमंताच्या चरणाशी नतमस्तक होऊन ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून जोडीवाल्यांच्या ग्रामदेवतेची कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या आमने सामने भजनाच्या जंगी सामन्याला मनोरंजक सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय राजू तावडे यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय लाख लाख आभार मध्ये धन्यवाद। प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया मनोरंजन नक्की होणार त्यात काय वाद नाही। उशीर का झाला कसा झाला प्रार्थना घेताना मग सांगतो गावसू गेलेलो माणूस
माननीय मोरे बाबा यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि आमच्या जोडीवाल्यांसाठी 100 असं भरपूरसं पारितोषिक आलेलं आहे. माझ्यामुळे सुरुवात झाली. जोरदार आनंद सावंत आणि आमचे अभिषेक सरफरे. आज बरेचसे कलावंत आणि विशेष करून एखादी युट्यूबला माझी बारी पाहिली असेल तुम्ही, त्यामध्ये जे छोटा बालक आहे मयंक माधव, त्याने जे पखवाज वादन केले तो विद्यार्थी यांचा आहे. याच्यासाठी जोरदार ज्याच्या कृपेचा मजला बझाला, ज्याच्या कृपेचा मजला, ज्याच्या कृपेचा मजला बझाला, योगी अंतरीचा गुरुराज आला, योगी अंतरीचा गुरुराज आला, योगी अंतरीचा गुरुराज आला, योगी अंतरीचा माझा बोध केला
स्वामी तुझा भवानी आई शिवराई सातेरी हेदुबाई माते तुझा स्वामी समर्थांचा जगद्गुरु दत्तात्रयांचा पवनपुत्र हनुमंताचा विसरल्या जागेवाल्याचा आपापल्या आई वडिलांचा कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी काशीराम परब सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य सुशील गोठणकर त्याचप्रमाणे प्रदीप सावंतबुवा सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे आमचे मित्र तानवडे काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचे सुद्धा आभार. धन्यवाद. धन्यवाद बुवा. सुंदर भजनाची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. आवाज वाढवा. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आहे, त्याची सुद्धा मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. आणि बुवानी बोलले काय, बुवा मुंबई आहे आणि तुम्ही मुंबई स्थित आहात, तुम्हाला माहिती आहे मुंबईची परिस्थिती काय आहे. ट्रॅफिक जाम आणि मी गावलो एखादं रिक्षावाला असं कोणतरी गावलो फिरव 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 काहीतरी हाणून सोडतो. तुम्ही रोजची फिरणारे असल्यामुळे तुम्हाला परफेक्ट जागा माहिती आहे. माझी काही चुकी नाही, मी रिक्षात बसलेलं आहे, पण ट्रॅफिक असल्यामुळे थोडासा लेट झाला तरी सुद्धा एवढा जबर म्हणजे घाई करायचा प्रयत्न केला. मंगलमूर्ती हॉस्पिटल यात नाही ह्या दोनच तुला काका कळली. मी त्या मंगलमूर्ती हॉस्पिटल गेले, त्याच्यात माझा दोष नाही ना, त्यांनी हॉस्पिटल बांधलं नव्हता. असू दे काय. आणि राहायला विषय बुवा लवकर न येण्याचा तुमच्यासाठी सांगतो, सेलिब्रिटी नेहमी लेटच येतात. नाही चला सततचे कार्यक्रम आहेत, थोडासा आवाज इकडे तिकडे राहू दे. 7ची बारी म्हणता 8ला तरी यायचा, ठीक आहे ना. एखाद्या वेळेस होत असं, पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे, मी ट्रेनला गेलेलं आहे, ट्रेनला जायचा विचार केला, ट्रेनची जी गर्दी बघली माका खाप फुटलो. म्हटलं अजिबात जायचं नाही, रिक्षा निघे डायरेक्ट 400 रुपये मला तुमका द्यायचे. दिवा जाधवांकडे बोट टाकू नको, कारण बक्षीस पहिला तुमका माझ्या मुलीला. हॅलो, आता थोडा आवाज असू दे. मनोरंजन नक्की होणार, कारण उद्या हनुमान जन्मोत्सव आहे आणि हनुमान जयंती म्हणत नाही, कारण हनुमंत हे चिरंजीवी आहे, बरोबर की नाही. आणि या युगामध्ये बुवा दोनच असे भक्त आहेत ज्यांनी परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये दाखवलं. ते म्हणजे कोण? एक म्हणजे सावतामाळी आणि दुसरा म्हणजे पुत्र हनुमंत, बरोबर ना. आणि त्यांची सेवा आज करण्यासाठी आलेलो आहे. तुमचा आणि माझा काय मिळेलचा भांडण नाही, आणि भांडायचा असा तर अकाउंटला माझे पैसे टाकायचे मग भांडावं. आपलं हिशोब क्लिअर. या ठिकाणी योगेश चाफेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन काय होतच राहणार. सामरे प मप धनी धप मप
शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम
धन्यवाद. हॅलो. सन्माननीय शेखर नाचणेकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेले स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. प्रशांत जेठे मिठवाव यांच्याकडून पखवाजवादक आनंद सावंत माझ्यासाठी आणि पखवाजवादक आनंद सावंत यांच्यासाठी 100 असं 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेले स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. सन्माननीय आमचे मार्गदर्शक विजयजी मापणकर यांच्याकडून हे माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेले आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र अरुणजी भोगले यांच्याकडून आमचे पखवाजवादक आणि तबलावादक यांच्यासाठी 100 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे आणि 300 रुपयाचं माझ्यासाठी पारितोषिक आलेले स्वीकार करतो, आभार मानते, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. काय सांगायचं हे हॅलो. 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 आकाश. धन्यवाद. या ठिकाणी मंडळाचे धनडीचे कार्यकर्ते सुमन जाधव साहेब त्यांचे या ठिकाणी मनोभर आभार मानतो. त्याचप्रमाणे या चालको कांदिवली गोड्याची शान आमचे परममित्र भजन सम्राट प्रदीप सावंत भाऊ आलेले त्यांचे मंडळाच्या वतीने मनोभर आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी बरोबर विवादाला तुमचे लागला धन्यवाद. इलेल्या का सगळ्यांना गरम गरम भजी दिला तर आमच्या विवादासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्याचप्रमाणे आमचे परममित्र भिवा दादा यांच्याकडून 101 रुपये पारितोषिकाला धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकारतो. या ठिकाणी बसलेल्या सर्व ज्येष्ठ मायबाप भजन रसिक जनांच्या चरणी नमस्कार करतो. वा मुंबई एक मिनिट जरा यांचं बघायचं जरा आम्ही घेतो. बोर्डे सांगितलं मुंबईचा ट्रॉफिक रिक्षाने आला, ट्रेनला गेला, गर्दी भयंकर नाही का.
400 रुपये माझ्याकडनं घ्यायचे म्हणजे मी द्यायचे. अरे पण तुला मी सांगितलं होतं ना जोगेश्वरला थांबतो म्हणून, मग तिथपर्यंत यायचं होतं ना रिक्षाने तू. मग हाच कोणा कृपा की मागा हाच कोणा हा. दुसरी गोष्ट रिक्षावाला फिरवीत रवली. रिक्षावाला फिरवीत रवला बुवा नाच नाही करायचा रिक्षावाल्यांचा. अरे तुला काय सांगतो आमच्या दिव्याला प्रतिभा दिव्याला बाम लावलेलं काय झालं कराड असो विलो स्टेशनला आणि त्या रिक्षावाला सांगता आका म्हणता दिव्याला म्हणता रिक्षाला दिवा स्टेशनला नेऊन सोड. तो रिक्षावाला म्हणता भाऊ म्हणता ह्या दिवा नाही नाही म्हणता तू म्हणता माका दिवा स्टेशनला नेऊन सोड. बाम लावलेलो होतो त्यांना म्हणता याची म्हणता तर जरा जिरवायची या बुवावर बघत होतो. जिरवायची म्हटल्यावर त्यांना रिक्षा चालू केला आणि जाग्यावर दपकन 5 मिनिटांनी बंद केला नाही म्हणता उतार म्हणता दिवाळीला. हे काय म्हणता तुझा म्हणता भाडा किती झाला म्हणता माझा भाडा म्हणता 25 झाला. त्या ग्रस्तांना त्याका 50 रुपये काढून दिला. तो म्हणता सुद्धा नाही रिक्षावाला म्हणता नाही म्हणता ठेव म्हणता 50 25 म्हणता तुझा भाडा आणि 25 म्हणता तुका बक्षीस. पुन्हा म्हणता आयुष्यात अशी म्हणता तेव्हा रिक्षा भास मारू नको. बुवा सेलिब्रिटी तू आधी खायच्या अँगलनी सेलिब्रिटी दिसत ती बघा सेलिब्रिटी दिसता खाल्लेलं पचत नाही त्या माणसाला अन खाता त्या अन. असो तब्येत बरी नव्हती बुवांची काही दिवसापूर्वी ॲडमिट होते. बोललो ना आवाज सुंदर आहे आणि म्हणता मुंबईचा काय माहीत नाही ह्या गोराईची शान आहे. आमच्या भिवादादाने सर्वप्रथम या ठिकाणी आमच्या समीर कदम बुवांना घेऊन आले. ह्याचा कसा अरे खोटा बोलायचा पण रेटून बोलायचा. खोटा बोल बुवा अरे खोटा असं बोल की सत्याने पण मान खाली घातली पाहिजे. बुवा खोटं असं बोल की सत्याने पण मान खाली घातली पाहिजे. आणि खरं असं बोल बुवा खरं असं बोल ज्या जागेवर खरं बोलशील ती माती सोन्याच्या भावात विकली गेली पाहिजे. सोन्याच्या भावात विकली गेली पाहिजे. नाटकी नाद नाही करायचो काय हेच का बाबा. अरे भले केसाळलेलो पण अजून पिसाळलेलो नाही काय समजली. भुवानी सुंदर सांगितलं की चिरंजीव जन्मतच सोन्याची लंगोटी घालून आलेले. आपण फक्त चिरंजीव दुपारपर्यंत आपण पत्रिका लिहिता ना ची चौका चिरंजीव दुपारपर्यंत. दुपारच्या नंतर नवरदेव. वा 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 काय मजा असतात. म्हणजे का करवले काय त्याका धेडे काय 4 दिवस लय मजा असतात त्याची. एक छत्री धरू एक बूट घालू एक गालगोटा घुसू एक त्या लेटला खाली वर घुसू. चौथ्या दिवशी एकटोच शेतात अंडर म्हणजे नाकडा फोडता भारीओ बांधू कोण नाही. घरी गेल्याच्या नंतर आंघोळ करता अंडरपॅन्ट पिळू कोण नाही. चिरंजीव दुपारपर खरोखर या ठिकाणी ज्येष्ठ मायबा भजन बसलेले आहेत. या ठिकाणी नवतरुण मित्रमंडळ बसले आहेत. बंधूंनो म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर भगवंताने निर्माण केली माता. मातेच्या स्तनामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होण्यासाठी शरीरात रक्ताचे 2 थेंब बंड लागतात. त्या बंधूंनो मातेच्या स्तनामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होतो आणि ती माता प्रत्यक्ष आपल्याला 2.5 वर्ष रक्ताचा मृत्यू पाजत असते. रक्ताचं मृत्यू पाजत असते. लहान असताना माझ्या आई आणि माझे बाबा लहान असताना माझ्या आई आणि माझे बाबा मोठं झाल्यावर आपल्यात फरक कसं काय पडता हे तुम्हाला काय समजत नाही. ते लग्नात फेकून आपण तांदूळ मारतो ना शुभमंगल सावधान ते काहीतरी पाठच्या मेंदूवर बसतात ते आपले फरक होता. बघा बंधूंनो आज या ठिकाणी खरोखर मायबाप भजन रसिकजनांचे खूप खूप आभार मानतो. कारण सगळे ज्येष्ठ मायबाप भजन रसिकजन बसलेले आहेत. नवतरुण मित्रमंडळ बहुतेक मोबाईलमध्ये दंग झालेला आहे. मोबाईलमध्ये सध्या मोबाईलचा काळ आहे नाही का. पण या ठिकाणी मागे पण मी त्या दिवशी सांगितलं होतं त्या ते काय कुवारी मुली बसलेल्या आहेत. या कुवारी मुलींसाठी सांगतो मुलीनो समाजामध्ये वावरताना पाहुण्या तुम्ही कितीही लावू नका या मताचा मी नाही. कुवारी मुलींना सांगतो मुलीनो समाजामध्ये वावरताना तुम्ही पाहुण्या कितीही लावू नका या मताचा मी नाही. तुम्हाला घरामध्ये स्वयंपाक किती येतो हेही आम्ही विचारणार नाही. शाळेमध्ये जाऊन तुम्ही शाळा किती शिकता हेही आम्ही विचारणार नाही. मात्र एक काम करा समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मात्र वागू नका. 7 जन्माची नाही तुमची अहो 3 महिन्यापूर्वी एक
बातमी आली की श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे 35 तुकडे करण्यात आले. आणि आता या 15-20 दिवसापूर्वी लालबागला एका मुलीने आपल्या आईचे तुकडे करून घरामध्ये ठेवले. काय चाललंय? अरे काय मुलीनं तुमच्या डोक्यात काय बसला काय? या पोरांच्या अंगारना ना अमोशे काहीतरी घासमुटला काढू खावा. अरे मला एक मुली आहे, मलाही मुली आहे, असं काय ऐकल्याच्या नंतर आमच्याही काळजाचं पाणी होतं. म्हणून मुलीनो तुम्ही शिका, मोठे व्हा, शिका, पण आई वडिलांचा सन्मान करा, हिंदू धर्माची संस्कृती टिकवा आणि या भगव्या झेंड्याचं राज लागा, सगळ्या राज लागा. काय बुवा सेलिब्रिटी काय सेलिब्रिटी? अरे सेलिब्रिटी पाठना येत नाही, ते मरकुटले कुत्रे असतात ना, बोलत नाही. पण गुन्हे कलाकार आहे. समीर कदम म्हणजे गुन्हे कलाकार, माझ्या सिंधुदुर्गातला एकमेव कलाकार. कारण आवाजामध्ये त्याच्या कंठामध्ये सरस्वती नांदते आणि सरस्वती नांदावी अशी मी भगवंताची चरणी करत. व चांगलं ते चांगलं आहे आणि कुठेही गेलो ना तरी मी तुझ्याबद्दल चांगलं सांगतो. कारण गुन्हे कला म्हणते आय लव्ह यू. हसता मी काय म्हणतोय, तू आजपर्यंत एवढी भाजणं करतं भाऊ, जर आवाज मी काय म्हणतोय, आता दातात तुझ्या तारबीर लावून घे रे. हॅलो असो मोबाईल बाळानो, जो तरुण मित्र मंडळ मोबाईल मधून बाहेर या. त्या मोबाईलचं एवढं नाद खतरनाक. मी नेहमी सांगत असतो, तो माझा पुतण्या आज येतच नाही. मी त्या पुतण्यांजवळ माझं भजन सोडला नव्हता. अहो त्या दिवशी म्हणजे 8 दिवसापूर्वी, 8 दिवसापासून या 4-5 बारी झाली, पण 8 दिवसापासून तो भजनात येत नाही. अहो त्या दिवशी भजन केला, ठाण्याला भजन केला आणि मी घरी गेलो 2 वाजताना पावळे घालाने मोबाईलवरती बोलतो, हॅलो हॅलो बोल बोल, हॅलो हॅलो बोल बोल, 2 वाजता. आता मला सांगा 2 वाजताना माझ्या त्या पुतण्यावर कोण बोलत असणार हो? आवशी पावसाच्या मध्ये जो कडक ऑनलाईन माझ्या पुतण्याबरोबर, पण माझ्या पुतण्यापेक्षा त्या पोराचा सत्कार करू हो. आवशी पावसाच्या मध्ये जो पण माझ्या पुतण्यावर कडक ऑनलाईन. लय खतरनाक गेम आहे तो बाबानो. मोबाईल असो गेम आणि मोबाईलमध्ये तुमच्या असो पबजी नावाचा तो गेम लय खतरनाक बाबा. आता आमच्या दिव्याला सार्वजनिक शौचालय आहे, त्या ठिकाणी एकदम त्याची पोरगा गेला, चिंपड भरला, मोबाईल घेतला आणि गेलो बाथरूममध्ये. त्यानं चालूच केला, मार 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 मार, तो बैलो मार मार मार, तो बसलो. अहो तो तसोच चिंपड पळाला. अहो त्याच्यानंतर मोबाईल घेऊन जो गेलो बाथरूम मध्ये, तो अर्ध्या तासानं बाहेर येलो आणि अर्ध्या तासानं पोरगो बाहेर येलो तर कमरेत वाकलो. माका फोन येलो, पेटकर बुवा तुका ना तो पोरगो कमरेत वाकलो. मी माझ्या फॅमिली डॉक्टरला फोन केला, डॉक्टर भाऊ म्हटलं तुक्यानं तो 1 नवसान झालेलो पोरगो. म्हटलं बाथरूमला संडासला गेलो आणि म्हटलं कमरेत वाकलो. आमका वाटलं काही पडलो की काय, त्याला नेऊन ऍडमिट केला. डॉक्टर भाऊ ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले 15 मिनिटांनी. मी विचारलं भाऊ काय प्रॉब्लेम काय? तर म्हणता काय नाही म्हणता पेडणेकर बुवा. त्या म्हणता तुक्यानाच्या पोराच्या तोंडावर मला शिरा पडली, त्या पबजीच्या नादात म्हणता बाहेर येताना म्हणता शर्टाचा बटन म्हणता पॅन्टिक लागला आणि म्हणता पोर कमरेत वाकलो. मोबाईल लय खतरनाक गेम आहे. रूपात आपण बघितोय भगवंत पांडुरंगाला मगाशी बुवाने सांगितलं की सावत्या माळ्याने भगवंत पांडुरंगाला हृदयामध्ये लपवलं नाही का. या ठिकाणी सिंधुदुर्ग माझा YouTube चॅनल आमचे परममित्र प्रशांत जेटे साहेब यांच्याकडून आमचे पकवाजी आकाश सावंत यांना 100 आणि माझ्यासाठी 100 असं 200 पारितोषिकाला धन्यवाद. या ठिकाणी मनसेचे विश्वास मोरे साहेब यांचे या ठिकाणी सहकारी सर्व आलेले आहेत. त्यांच्या आमच्या भजन मंडळाच्या वतीने आणि ह्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. बाया तुका झाला शिकडस तू जाय तुझ्या पाशी पण जागा चुकलास नाही का बुवा. सगळं हा वेळाचा खेळ आहे नाही का. वेळ बुवा महत्वाचा आहे. तू गावाकडे नाही तर मुंबईकडे बुवा टायमिंग वरती गेलं तर सगळं काय होता. जरा लवकर निघायचा. हे सेलिब्रिटीने ह्या भ्रमात राहू नकोस. तू स्वतः जाऊन जरा आरशात सोबडा बघ. सेलिब्रिटी कशात म्हणतात का काय समजला? हा अरे तू सेलिब्रिटी काय तो
रेल्वेच्या बाहेर दरवाजावर उभं राहून लिहिलेलं होतं, केस पण तुझ्या सिताडासारखे उभे राहू ते. मग काय स्टाईल आहे, कसली स्टाईल आहे, ही स्टाईल आहे. अरे बाबा हे लय मोठं पाहिजे, जे थंडी लागत नाही. ज्याका हा ना, ज्याका हा त्याकाच माहिती याची मजा काय आहे ती. आणि ज्याका कमी आहे त्याका त्याच्या दुखणं विचार. मग काय काय लोक म्हणतात काय पेडणेकर बुवांका जेवण भरभरून दिलाय ना. अरे बुवा मगाशी आल्याबरोबर एक मुलगा माझ्या पाया पडायला आला, एक मुलगा पाया पडायला आला, मी 2 पावलं मागे झालो, 2 पावलं मागे झालो. वर्गा म्हणतो पेडणेकर बुवा मागे काय झालं, आशीर्वाद द्या म्हणतात, तुमच्या आशीर्वादाने भला होईल. तर म्हटलं अरे येड्या मुळात म्हटलं माझाच भला झाला नाही तर तुझा होण्याचा संबंध होईल. कारण बुवा आशीर्वाद देणारा तेवढा लागतो आणि घेणारा तेवढा लागतो नाही का बुवा. आज तू सांगितलं तुझ्यामुळे बक्षीस मिळालं का बरं, त्या काही बघ ना, आगासला तो मागासलो आणि पाटणा इलो तो ध्यानाचा बघितोय. आणि बरोबर या ठिकाणी मायबा भजन शिकलो मुलांना संस्कृतीसाठी आपल्या कुठलेही भजन पूजन भजनामध्ये तबला पकवास काही शिकवा, त्यांना शिकवा जबरदस्तीने. येणारा पुढचा काळ लय बेकार आहे. अहो आज 15 वर्षापूर्वी मागे जाऊया. 15 वर्षापूर्वी आपण आपले आई वडील थकून भागून आलेत, आपण त्यांना तांब्यावर पाणी देत होतो, त्यांच्या हातातली पिशवी त्यांच्या हातातली बॅग काढून देत होतो. आता थकून भागून आपण आलो तर आपले मुलं आपल्याला पाणी द्यायला मागत नाहीत, पाणी द्यायला. संस्कृती बिघडली आहे. अहो त्या दिवशी एक जण मला दिव्यामध्ये म्हणतो पेडणेकर बुवा अहो माझा मुलगा पियायला लागला. तर म्हटलं तुला केव्हा कळला, म्हणतो मी बार मध्ये जायला आणि तू म्हणतो बाहेर यायला. अहो दारू पिणं महाग नाही, बार मध्ये जाणं, क्वार्टर घेणं, खासकन फोडणे, गलासात होत नाही, बोटात ढवळणे, बर्फ टाकणे, वाडवडिलांच्या नावाने 4-5 थेंब टेबलर टाकणे, जाताना भैमुगाच्या शेंगा नेणं, शेंगा सोलणे, दाणे भाट तरफळा तोंडात, येताना थुतू करत देणे, स्वतःच्या दंडाने स्वतःचं तोंड पुसणे, ह्याला दारू पिणे म्हणतात. मग तुम्ही कुठली पण घ्या, टँगो पंच घ्या, किंगफिशर घ्या, वोडका घ्या, नाही तर आमच्यावर शंका घ्या, व तुमच्या नावा पाठ कशी. बंधूंनो दारवेमुळे लोकांचे संसार बरबाद झाले. या व्यसनापासून लांब राहूया. अहो कोरोनाच्या काळामध्ये कोरोनानं आपल्याला जगायला शिकवलं. रात्रीचं शिळण आपण सकाळी खाल्लं, रात्रीचं शिळण न आपण सकाळी खाल्लं. कोरोनाच्या काळामध्ये फाटकी चप्पल घातली, फाटकी कपडे घातले. अहो तसे जगूया. कोरोनाच्या काळामध्ये जो आपण तंबाखू खातो, लाव चुना मळ पुना, लाव चुना मळ पुना, 7 रुपयाची पुडी 80 रुपयावर गेली होती. त्या डोनाल्ड ट्रम्पला पण प्रश्न पडला होता, भारत देशामध्ये 7 रुपयाची पुडी 80 रुपयावर गेली. ह्याच्या पलीकडे मला दुसरा समाज खूप आवडला. अहो 150ची बॉटल 600 पियाला पण कोणा कळला नाही. कोरोनामध्ये खूप आपले झालं. हो कोरोनामध्ये काय लोक अजून मास्क लावून फिरतात. मी त्याशी एकाला विचारले काय रे बाबा कोरोना गेलो मास्क किती लावतं, म्हणता पेडणेकर भाऊ तुका माहित नाही म्हणता. मी म्हणता 4-5 वाण्याची म्हणता उद्यारी मी उचून मास्क. त्या कोरोनानं काय दहशत केली होती. केशनला अहो सगळ्या चाळी बंद, गावात जाऊची रोड बंद, कोण कोणाकडे जायत नव्हता. भाजी पण लोक घेऊन बाहेर मिठाच्या पाण्याने धुवायचे, पुन्हा सुकून नंतर घ्यायचे. आता काय सगळे विसरली. पण बंधूंनो भगवंताने कुठेतरी माणसाला, माणूस हवेत उडत होता, त्या भगवंताने कुठेतरी माणसाला जमिनीवर आणला. अहो मी नाही म्हणणार, आम्ही रेशनचं चपाती घात नाही, रेशनची चपाती घात नाही. अहो चांगले हा म्हणणारे पण रेशनच्या लाईन मध्ये उभे राहिली होते, रेशनच्या लाईन मध्ये. अहो ऐशी कैशी देवाची करणी नारळाच्या तुपाने. त्याच्या पुढे ते देव बुवा जास्त देवदेव करीत राहू नको, जास्त देवदेव करत राहू नको, देवाची आठवण काढू नको. देवान जर तुझी आठवण काढला तर कार्यक्रम उलटो होय. वाईट ना 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 बाकी बरा ना. हो तब्येत बरी नव्हती आता याची, मध्ये ॲडमिट होता. तेव्हा डॉक्टरने सांगितलं आणि बाहेरचा काही खाऊ नका. परवाच्या मुंबईला आले, मी भांडुपला गेलो म्हटलं चला भाऊ हॉटेलमध्ये जाऊया, नाश्ता करूया, भूक लागली होती मला पण. आम्ही गेलो दोघेही.
समोसा घेतला. मी आपल्या त्या चमच्याने काट्याने मोडून खायला सुरुवात केली. या माणसांचा समोसा असा हातात धरला, असा हातात धरला आणि त्याच्यामध्ये होल मारला. असो होल मारला आणि लागलो भुतूरलाच खाऊ लागलो. म्हटलं अरे काय म्हटलं या डायगत करता असतात तुका म्हटलं लोक हसणार नाही. म्हटलं मला असतील. अरे स्टँडर्डपणा ठेवू ना. म्हणता पेडणेकर तू गप्र म्हणता. 15 दिवसापूर्वी माझी तब्येत बरी नव्हती तेव्हा डॉक्टरने सांगितलेलं बाहेरचा काय खाऊ नको म्हणून म्हटलं का भुतूरला खातं. का झाला येताना त्या हॉटेलवाल्याचे 2 चमचे घेऊन गेलो. खिशात टाकला. अरे म्हटलं चमचे तरी सोड ना. म्हणतो तू गप्प बस म्हणतो. म्हणता माहीत नाही डॉक्टरने सांगितलं ना. म्हणता काहीतरी खाल्ल्याच्या नंतर 2 चमचे घ्यावा. त्याची लय डॉक्टर बरेच सांगतात आपल्याला डॉक्टर बाबू औषध 3दा हलवून घ्या. एका सांगितलं नाही. सकाळी उठलो हलवला ना औषध घेतला. पुन्हा दुपारी जेवलो पुन्हा दुपारी हलवलं ना औषध पुन्हा घेतला. संध्याकाळी मान टाकला ना बोलायला. ध्यानाचा भंग आहे. या ठिकाणी आमचे परमित्र तावडे साहेब क्राईम ब्रँच यांच्यावर हे 101 रुपये पारितोषिक. धन्यवाद. आमचे परमित्र ह्या गोराईची आणि चारगोपची शान प्रदीप सावंत यांच्यावर मला 101 रुपये पारितोषिक. धन्यवाद. सुंदरच धान कोणाचं त्या भगवंताचं. सुंदरच धान उभे ठेव.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदर रसिकांचं मनोरंजन आणि रूपाचा ध्यानाचा अभंग आपण या ठिकाणी घेतलाय. काय बुवा रिक्षावालो त्यांचं नाद नाही करायचो होय, नाही तर चॉक चॉक माझ्याकडे नको. अरे आपल्या बाजूला बुवा भजनी कलावंत बसलेत, प्रदीप सावंतभाई तर जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तिसरी पेटी लावची लागल, त्यांची कळ काढू नको. चॉक चॉक माका हाताने करत असतं ठीक आहे, टकल्या हात लावून जर चॉक केलं, दाढी हात लावून चॉक केलं ना व तुमका सांगतो दाढी एक हात लावल्या, टकल्या हात लावल्या आणि थोड्या बघा खय जातो एवढे नाही गेलं कोण देत तुझं भरपूर. अरे कलावंत बुवा त्यांची आपण कदर केली पाहिजे बरं ना. तर माका काय हो बोला ते असं नाही, प्रेमाचं प्रतीक आहे पण ते असं नाही. ते आज आपल्यासाठी सेलिब्रिटी बरोबर. त्यांच्या हातात माळ किती असत तुझे म्हणता हे केसालेलो होय पण दिसालेलो नाही होय, होय इतके होत किती. हे म्हणता फायदो असता तोंड उडू नका कर काय चिलेच करून दिला. काय बुवा तुम्हाला केस मिळाले ठीक आहे, त्यांका नाही त्यांका किती दुखवत असतो. दिस इज रॉंग. तिसरी पेटी लावून लागली दोघं दरम्यान कांडाप काढू. सामान्य बुवा नाही हो, वही पुस्तक पुढ्यात काहीही नसताना सगळी गाणी पाठ असतो त्या माणसाला, काहीही नसतं घालून सुद्धा पाठ आमकाही चोपडी घ्यायची लागतात. कारण आम्ही संत तुकाराम महाराजांची गाथा वाचलेली आहे ना आपल्याला, त्यामुळे आम्हाला चोपडी लागते. परत सांगतो बोलताना परत हात लावायचो ना. आणि रिक्षावाले बुवा त्यांचा नाद नाही करायचा. पण आज तुम्ही सांगितलात एक माणूस बाम लावून होतो, बरं तो बाम लावून होतो, तुम्ही काय करू शकता. आणि त्यांनी काय म्हणतात 25 रुपये सांगितले आणि यांनी 50 रुपये दिले. आज आमच्या भजन मंडळामध्ये सुद्धा एक रिक्षावाले बुवा ते बघा तिकडे बसले आणि नेहमी मला साथ करतात. ती पण कुठेही बारी असली मुंबईमध्ये तर त्यांची रिक्षा माझ्यासाठी असते. आणि ते असे डबल पैसे घेणारे नाही, खैचोच रिक्षावाला घेणार नाही. आणि खैचो बाम लावलेलो माणूस डबल पैसे देणार 100. आणि त्याच्या नादात लागायचा अजिबात. तुमका बरं माहित आहे कोरोनाच्या काळात दारू पिणे म्हणजे काय देता, बार मध्ये जाणे, चॉक करणे, ग्लास मध्ये भरणे, हलवणे आणि गुंडू मारणे, तोंडाला हात पुसणे, याला दारू पिणे म्हणतात. औषध पिणे कशाला म्हणतात बरं, बाम लावणे कशाला म्हणतात.
आवडपणा काय बुवा मोबाईल सध्या काळाची गरज आहे. कारण पहिला काळ वेगळा होता, तेव्हा 3 गोष्टींची गरज होती, अन्न वस्त्र आणि निवारा. आणि आता ह्या कलियुगामध्ये चौथं, त्या 3 गोष्टी सोडल्यानंतर ही चौथी गरज लागते ती मोबाईलची. आज मोबाईल नाही तर झोप येणार नाही, बरोबर ना. मोबाईल नाही तर तुमच्याशी संपर्क कसा करणार, बरोबर की नाही. ही परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही बोललात की मोबाईल, त्या मुलींना वेड लागले, मुलींना वेड लागले, बरोबर ना. पण मुलींना मोबाईल देतो कोण, बापच देतो ना. काय सांगून देतात, चुकी कोणाची, आपली चुकी आहे ना. आज आई वडिलांनी जर मुलींवरती लक्ष ठेवलं नाही, बरोबर ना. त्या मुलीने, तुम्ही मगाशी काही सांगितलं की पेपर मध्ये बातमी आली, मुलीने कोणत्या तरी आईला कापलं आणि घरात तिचे तुकडे ठेवले. ही परिस्थिती का, कारण हे घोर कलियुग आहे बुवा. या कलियुगामध्ये काही होऊ शकता कोणाचे. आणि ती कंटाळली की त्या, तुम्ही बोललात ना मुलींना काय वेळ लागलाय का, लागणारच ना. कारण पुरुष असे केस वाढवू लागले तर ती काय करते. पेडणेकर बुवा म्हणतात याचा फायदा, आणि याचा खरंच फायदा. मास्क लावल्यानं का ह्यो माणूस लेडीजच्या डब्यात घुसतात. टी शर्ट घालणार, जीन्स पॅन्ट घालणार, कोण ओळखता, बाई का बापी हा खरं आहे की ना. जे आहे ते आहे. काय बुवा मोबाईल हे आता नैसर्गिक झालेलं आहे आणि त्याची गरज प्रत्येकाला आहे. आज आम्ही सुद्धा मोबाईल मध्ये गाणी शोधू शकतो, लागते गरज. मोबाईल प्रत्येकाचा विषय झालेला. आज इंस्टाग्राम, आज ह्या युट्यूबच्या माध्यमातून हे मोबाईलच होत ना, हे मोबाईलच. ह्या मोबाईलच्या माध्यमातूनच आज युट्यूबच्या द्वारे आपण लांबच्या लोकांना दिसू शकतो. आणि तुम्ही बोललात तू सेलिब्रिटी खायच्या अँगलने दिसतं, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, या युट्यूब वाल्याचे आभार मी का मानतो. पण हे युट्यूबमुळे मला आज दुबईमध्ये पाहतात. दुबईची लोक सुद्धा मला रात्री 9:30-11 वाजता फोन करतात. मग मी सेलिब्रिटी नाही झाले, कुठं नाही सांगत. मस्कत बिस्कत तकडची मला फोन करत कोकणात ना. अबू धाबी जाबी माहिती, अबू धाबी. मग सेलिब्रिटी बुवा काय, आज युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही जर पाहिला समीर कदम बुवांची गाणी, समीर कदम बुवांची गाणी काही काही लोक काय रे माका मिक्सर घ्यायचं लागतो हल, तर तुला मजा येत असत ना, बटनाशी फिरून 2 बटन आई शकते खरी मजा येते. मगाचपासून बघतोय माझं लक्ष 2 हातानं असं फिरवीत राहू. मनोरंजन बोललं, आवाज वाढवा. या ठिकाणी कुमारी तन्वी जाधव, आमचे मित्र भिवा जाधव यांची कन्या, आणि ती सध्या भजन शिकत आहे प्रदीप सावंतबुवा यांच्याकडे. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तिच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा प्रदीप सावंतबुवा यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे मोरे काका, मोरे बाबा यांच्याकडून सुद्धा आज बुवा अभिमान आहे. आज मोरे बाबा या वयात सुद्धा त्यांना भजनाची आवड आहे, त्यांना भजनाची आवड आहे म्हणून ते या ठिकाणी येऊन भजनासाठी बसलेले आहेत. हो सांगतो, भजनाची आवड म्हणून आज या लोकांचं आभार मानावे तेवढे थोडे, कारण त्यांच्या वयामध्ये त्यांनी 1 पैसा 5 पैसे पाहिलेले आहेत. आम्ही नाही बोलतो, आमका 20 पैसे 25 पैसे बरलास. पण त्या माणसानी आज सुद्धा, आज जे आपण लिहिलंय कॉम्प्युटर किंवा मोबाईल ऑपरेट करू शकतो, ती लोक सुद्धा आज जुनी जाणती लोक, ती लोक सुद्धा आज लिहिलंय कॉम्प्युटर चालून काम करतात. हे श्रेष्ठ. आणि आज ते खरोखर ज्येष्ठ या ठिकाणी मोरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार. आणि त्यांना भजनाचा आस्वाद पाहिजे. आपण किती बडबड करणार, आज युट्यूबच्या माध्यमातून ताच जाता, तुमचा राग नको येऊ, पण मी सांगतो. कारण काय बुवा, आज लोकांना ऐकतं मिळतंय. मालाडची लोक पहिल्यांदा वारीला यायची, 7 ते 8 वाजता पोचायची मालाडची लोक. पण आता बाजूच्या 4 कोपचं माणूस येऊच नाही की त्यात सांगा
त्याला माहित आहे उद्या ढेंगा ढेंग टाकून बघू घालतो मोबाईलवर युट्यूब. त्याच्यामुळे नुकसान कोणाचं झाला भजनी भुवनचं. कारण भजन रसिकच नाही तर काय करणार, बरोबर ना. तुमचा राग नको येऊन मी आपण विषय मांडलेला तुम्ही काहीतरी आणि परत भेटतो त्याच्या लय भीती वाटते आपण आता राहिलं. कारण त्याच्यामुळेच आजारी पडले मी. हो त्याच्यामुळेच भीती देतं, भीती घालतं, तुझं असं होतं तसं होतं. त्याच्यामुळे नाही आजारी पडले. काय वेळ झाली ठीक आहे, आजारी पडलो, 5 दिवस ऍडमिट होतो, 3 बाटली रक्त चढवलं. किती कसले ते असे टाक करायचे नाही, असे उलटे लावलेले ना. पण बुवा एवढं होऊन सुद्धा आज ठामपणे भजन करतोय का, कारण हे नामस्मरण आहे. या नामस्मरणामुळे ठरलोय. म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करणं गरजेचं आहे, बरोबर ना. आज तुमच्या टाळ्या वाजणं सुद्धा गरजेचं आहे. कारण का टाळ्या वाजल्याच पाहिजेत. तुमच्या टाळ्यांची दाद ही समीर कदमची जायदाद आहे. त्याच्यामुळे टाळ्या वाजल्या. बक्षीस भले देऊ नको पण टाळी वाजव. माझ्या टायमात वाजवलात, आमच्या जोडीवाल्यांच्या टायमात कोण वाजव पैसे लई येते. मनसे शाखा प्रमुख अशोकजी बांदल या ठिकाणी आलेले, खुर्चीवरती बसले. त्यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. अजय मिश्रा हो का बघ फलनवा, आणि त्यांना भजनाची आवड आहे, समजला बुवा. आज अजय मिश्रा सुद्धा भजनाची त्यांना आवड आहे. त्यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आलेलं. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र शेखर तर्फे, कासारडे तर्फेवाडी यांच्याकडून हे 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आले. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल साटेलकर यांच्याकडून सुद्धा हे 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. व आज खरोखर या नगरीमध्ये, गोराई नगरीमध्ये मला आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भिवा जाधव आणि अरुण भोगले साहेब. एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या. कारण त्यानंतर इथे बाहेर झाल्या ना माझ्या बुवा, काय उत्तर 400 लिहून ठेवा वरती. असू देत बुवा, गजराला सुद्धा वेळ दिला पाहिजे. कारण मुंबई आहे, मुंबई म्हटल्यानंतर वेळेचं महत्त्व पाळणं गरजेचं आहे. माझ्याकडून थोडा उशीर झालाय त्यामुळे मी जास्त बोलण्याच्या फंदात पडत नाही. पण बुवा आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण 350 वर्षानंतर सुद्धा आपल्या भक्तांच्या हृदयामध्ये जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे. आणि ते कर्म जर कोणाचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे बुवा. आणि त्यांच्यामुळे आज हे भजन कीर्तन नामस्मरण आपलं टिकून राहिलेलं आहे, बरोबर की नाही. आज पवनपुत्र हनुमंत 2 शब्द तुम्ही सांगू शकलात नाही त्यांच्याबद्दल. आज बाल ब्रह्मचारी फक्त तुम्ही काय केलात, चिरंजीवी. आम्ही फक्त चिरंजीव कधी दुपारपर्यंत, दुपारी नवरदेव, रात्री कोंभो. चिरंजीव, कारण आपल्याला चिरंजीव म्हटलेलंच आहे, पण चिरंजीवी फरक आहे ना शब्द. वेलांटी काम लिहिलं ना त्याच्यात, केस लावलेले नाहीत ते काय समजले. टना एक दिवशी होईल आपला टना. माझे म्हणतात ते रिक्षा नेलं म्हणून केस असे तडाडलेले झाले. अरे माझे केस तुमच्यासारखे आहे तसा झिपरा बांधा येत नाही. आणि हलवू नको अजिबात, यातले बळले पडतील बाजूच्या अंगाला. देवाची म्हणता आठवण काढू नको. व देवाची आठवण काढणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपला देव कोण आहे. चंद्रकांत शिंदे, सन्माननीय चंद्रकांत शिंदे सातारा या बाजू, यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. देवाची आठवण कोण काढली पाहिजे. आणि आपला देव जर कोण असेल तर पहिला देव म्हणजे आपली आई, बरोबर ना. तुम्ही सांगितलं आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ती आई. पण त्याबरोबर बाप सुद्धा आहे ना. आई आणि बाप का, बाप आणि आई म्हणत नाही, बाबा आई कोण म्हणत नाही, आई आणि बाप का. कारण आईच्या गर्भामध्ये ज्यावेळी आपण असतो ना तेव्हा ती ऊब मिळालेली असते. म्हणून ते तांदूळ मारतात म्हणून तर म्हणा ना.
ती बायको येता म्हणून तर उलटा होता, कारण आईला त्या आईचा त्यावेळी विसर पडतो आणि नंतर आपल्या मनामध्ये फक्त येते ती बायको, कारण यौवनामध्ये असतो बुवा आपण त्यावेळी, लक्ष दिला, म्हणजे तरुणपणामध्ये असतो, उमेदी नवरदेव. मधीच एक वाक्य बरा बोलत होता, युट्यूबला गेला का, पण बुवा ती मजा वेगळी होती. कारण त्यावेळी आमची आई चुलीवर जेवण बनवायची, बरं ना, चुलीवर जेवण बनवायची. त्या जेवणाची जी चव होती ती बसून जेवण बनवायची. पण आता मुंबईची परिस्थिती वेगळी आहे, कोणी राग म्हणू नको, पण मुंबईत आज किचनीला ओट्यावरती गॅसवरचं जेवण, आणि ती सुद्धा जेवण बनवताना बायका चपला घालतो. तुला माहित आहे लगीन झाला नाही ना, करू पण नको एवढं, कारण आमचा माहित आहे ज्याची जळता त्या का काढतात. पण हल्लीची परिस्थिती बदलली आहे. काय, हल्लीच्या बायका चपला घालून जेवण बनवतात बुवा, माहिती आहे यार. आणि डायनिंग टेबल लावून बसणार खुर्चीवर. पण आमच्या गावची जी पंगत होती ना जेवची बसायची, तेव्हा सुद्धा असे घोळणे पेंटी होते रस्त्यावर. खळ्यातनं चाललास ती सारवलेल्या क्षणाचं धुरो जरी जेवणात उडलं ना तरी तो त्या जवान जेवची जी मजा होती ती आता नाही. आता हर मुंबई दिला जर काडगी माका भीक मागल्यासारख्या मागायचा, बाकी राईस ती पुलावची. परिस्थिती झालेली आहे आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे. या ठिकाणी रमेश बागुल यांच्याकडून हे बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतो बुवा. खरोखर भिवा जाधव यांचे आभार मानावे तेवढे थोडे, कारण एवढ्या बाऱ्या केल्या पण भजन रसिकांना चहा देतात हे माहिती आहे, पण नाश्ता देतात ना, नाश्ता भजी दिल्याने, ती पण गरम ती पण गोल, ती पण अशी प्लेट पूर्ण भरून, हे कधीच कोणी केले नाही. म्हणून एकदा भिवा जाधव आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याचा आदरातिथ्य कसं केलं पाहिजे हे त्या माणसाला माहिती आहे, आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या आईचा आशीर्वाद आहे, आणि हे ज्याच्या आईचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे त्याला कधीच काय करता असू देत. जास्त काय बोलत नाही, रूपाचा ध्यानाचा अभाव मी घेतो. वर राहिला विषय देवाची आठवण. तर देवाची आठवण आपण काढतो. तुम्ही सांगला देवाची आठवण काढू नको, कारण का वेगळा काहीतरी होईल, म्हणजे मी मारान असं तुमका वाटतं. तुम्ही बोलला देवाचं एकदा आठवण काढल्या तर गणित बदलताला बोलले ना सांगू हे, गणित बदलताला म्हणजे काय, देवानं आठवण काढल्या. मग आपण हे भजन करतो हे देवाचं करतो की भूताचं करतो. मग तुमच्याकडे मग अशी पाया पडा पोरगो गेलो ते भूत्याचं भजन या आयव सांगायचा आणि चुप्पट्टी लावून जायची, सावटपणा माझ्याकडे नाही त्यालाची पण करे. सागमनी धप मपग गम पग मरे त्या आईसाठी गाणं. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हुआ, एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सहारा हुआ, जीना 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 रे उड़ा गुलाल, माई तेरी चूड़ियां लहरा, जीना 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 रे उड़ा गुलाल, माई तेरी चूड़ियां लहरा, माई रे
रूप